नमस्कार मित्रांनो, काल जो ट्रेनमध्ये प्रकार घडला अंधेरीचा, विरार अंधेरी ट्रेन, त्याच्याबद्दल मला काही सांगायचं आहे लोकांना. आपण रोज प्रवास करत असतो ट्रेनने. एक दिवसाचा प्रवास नसतो की आज केल्या उद्या जाणार नाही ट्रेनने. जे कामाला जातात त्यांना रोज प्रवास करावा लागतो. पण असा प्रवास करताना समजा आपल्याला गर्दीतून जावं लागतं. ट्रेन ही प्रायव्हेट ट्रेन नाही, पब्लिक आहे. सगळे लोक ट्रेनमधून जातात. आपण एकटेच जात नाही, आपल्या स्वतःची ट्रेन असते. त्यामुळे जेव्हा आपण ट्रेनमध्ये चढतो तर कोणाला त्रास होणार नाही याचे. धक्काबुक्की होते ट्रेनमध्ये, गर्दी असते. सगळ्यांनाच कोणाला घरी लवकर जायचं असतं, कोणाला कामावर लवकर जायचं असतं, कोणाची लहान मुले असतात, कोणाच्या म्हातारे कोतारे लोक घरी असतात, वयस्कर लोक असतात, त्यांना सांभाळायचं असतं. जिम्मेदाऱ्या सगळ्यांच्या पाठीवर टाकलेल्या आहेत देवाने. म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की आपण आपल्याला घरी जायची घाई आहे, उशीर झाला आहे म्हणून भांडायचं आणि कोणाचं तरी खून करायचं आहे, याला अर्थ नाही आहे. कारण कसं असतं, जाणारा जातो, पण जी आई असते ती 9 महिने मुलाला पोटात ठेवते. भले तो वयाने मोठा झालेला असेल किंवा लहान असेल, पण तिला जो त्रास होतो, तिला जो ज्या यातना होतात, मुलगा जेव्हा पोटामध्ये असतो, ती समजू शकते की मुलगा गेल्यानंतर तिला काय त्रास होतो. असं एखाद्याबरोबर भांडणं, त्याचा खून करणं, मर्डर करणं सोपं आहे. आता त्याला मारून टाकलं, तो परत जिवंत होणार आहे का? नाही होणार. नंतर तर पश्चाताप होणार की आपण का मारलं. राग हा आवरता आला पाहिजे, आवरला पाहिजे. रागाच्या भरात आपण काय पण करायचं. तोंडाने बोला ना एकमेकांना, 2 शब्द बोला. तसं तर गरज नाही बोलायची, कारण सगळे त्रासातून येत असतात. भांडायची काय गरज आहे ट्रेनमध्ये? आता तुम्ही म्हणाल, तू काय ट्रेनने जातेस का, तुला त्रास माहिती आहे. मी ट्रेनचा प्रवास केलेला आहे. पण जरी आपल्याला धक्का लागला तर शांत राहायचं. कुठे आपल्याला पूर्ण आयुष्य त्या ट्रेनमध्ये काढायचं. अर्ध्या 1 तासाचा रन असतो, त्याच्यात पण आपण भांडायचं. कोण दुश्मन असतो का आपल्यासमोर? काय करतात, काय लोक करतात, काय वागतात. अरे थोडं डोक्याने ना, एखाद्याचं घर उद्ध्वस्त करू नका, असे भांडणं करू नका. तुम्हालाही नुकसान, त्यांनाही नुकसान. आता ज्याने मारला त्याचा काय फायदा झाला? गेला जेलमध्ये. जो मेला त्याचे बिचारे आई वडील तर मग बेवारसच झाले. त्यांना कोण, आता तो दुसरा आहे मुलगा म्हणून, आईला सगळे लेकरं सारखेच असतात ना. असं कोणाला नुकसान होईल असं नाही वागायचं. काय फायदा मिळतो? काय त्याला तरी काय फायदा, याला तरी काय फायदा झाला? नका भांडू. रोजचा प्रवास आहे, एकमेकांना समजून घ्या. जरी धक्का लागला तर गपचुपीत बाजूला व्हा. भांडून काय मिळणार आहे? काय बक्षीस देणार आहे कोणी तुम्हाला? का मेडल देणार आहे? हे घे, तू जिंकला, असं काही नाही ना. कशासाठी भांडता मला कळत नाही. खूपच दाखवायचं, आपलं शायनिंग दाखवायची का मी हे करू शकतो. अरे कशाला? कमीपणा घेतला तर काय बिघडणार आहे का तुमचं? काय आयुष्यभर त्या माणसाबरोबर राहायचं होतं का? नाही ना. आपण निघून जातो, पण मागच्यांचं काय होतं याचा तर विचार करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे, मारणाऱ्याने पण आणि मरणाऱ्याने पण. की आपण नसेल तर आपल्या पाठीमागे राहणारे लोक जे आहेत त्यांना किती त्रास होईल, त्यांना मानसिक त्रास किती होईल याचा विचार करायचा. कधी पण गाड्या पण चालवत असेल तर गाडी चालवताना एखादी चूक झाली तर कमीपणा करून माफी मागावी, जेणेकरून समोरच्याने काही रागाने करू नये. आता आम्ही जातो, कधी समजा आमच्याकडून चूक झाली, आम्ही स्वतः माफी मागतो. बाबा चूक झाली, माफ कर. कशाला ताव करायला अंगावर धावायची गरज आहे? कोणी कोणाचे दुश्मन आहे का? कोणी मुद्दाम तर अंगावर गाडी टाकणार नाही, किंवा कोणी मुद्दाम तर अंगावर धावून येणार नाही. आपण थोडा कमीपणा घेतला तर लक्षात द्यायचं नाही ना अशा गोष्टी. दरवाजा लाव, खोल. दरवाजाचे ट्रेनचे दरवाजे लावायला खोलायला कोणाला ठेवलं आहे का तिथं? कशाला मध्यस्थी पडायचं? जसं आहे तसं उभं राहायचं ट्रेनमध्ये. आलं स्टेशन निघून यायचं. काय करतात, काय लोक करतात, पण मागच्यांना जो त्रास होतो ते बघत नाही. आता ती आई जी रडते रोजचा बसून, त्याचा त्रास तिलाच माहिती आहे. आपल्याला कळणार आहे का? तो नाही कळणार, कारण आपल्या पोटचा मुलगा नाही गेला ना तो.
आणि मारणाऱ्याच्या पोटचा पण नाही मुलगा गेला, ज्याने मारलं त्याचा पण मुलगा नाही गेला ना, त्याच्या घरचं कोण गेलं नाही. आपण किती हुशार असलं ना दाखवून द्यायचं नाही लोकांना, मी असं करू शकतो. काय गरज आहे का? बक्षीस देणार आहे का? कोणता नेता येऊन तुम्हाला बक्षीस देणार आहे का त्याच्या बदल्यात? मग कशासाठी एवढं सर्व करता? लोकांना त्रास देता, भांडणं कशाला ट्रेनमध्ये करता? लेडीज पण करतात, जेंट्स पण करतात. अरे कशाला भांडतात? ट्रेन आहे ती, धक्काबुक्की होणार. जागा नसली तरी साईड द्या, जेणेकरून सगळे व्यवस्थित उभे राहतील. असं नाही माझी जागा आहे, ही माझी, मी का उठू, मी का बाजूला हो, असं नाही करायचं. कशाला करायचं? सगळे त्रासून येतात. सगळ्यांना घराचं कुटुंबाची जिम्मेदाऱ्या दिलेल्या आहेत ना देवाने, ते समजून घ्यायचं एकमेकांना. असं नाही, असं करून काय मिळतं? नुकसान असतं, नुकसान फक्त त्यांचंही आपलंही. एकमेकींच्या जिपऱ्या ओढायच्या, एकमेकींना नखं लावायची, शिव्या द्यायच्या, मग हा संपला विषय. भांडणं करायची, मग जायचं जेवण. अरे काय मूर्खपणा आहे, मूर्खपणा म्हणतात त्याला, शहाणपणा म्हणत नाही. काय करता? विचित्रपणा करतात एकदम. ते मुलगा 22 वर्षाचा आहे, मोठा पण नाही. आज आपल्या पोटचा लेक असं तर आपण मारून टाकला असता का त्याला? लगेच एखादी थोबाडीत दिली असती. डायरेक्ट मर्डर, थोड्या थोड्या गोष्टी मर्डर. चाललंय का या भारतामध्ये? काय चाललंय कळत नाही मला. तुम्ही चांगले जगा, दुसऱ्यांनाही जगू देत. कशाला एखाद्याची घरं उद्ध्वस्त करता? आशीर्वाद घ्या चांगलं करून, वाईट नका करू कोणाचं. तुझ्या घरचा तो, त्याच्या घरचा तो घर चालवणारा मुख्य करता करविता असेल. आता तू गेला जेलमध्ये, आता त्याच्या मागचे त्याची पण बायका पोरं असतील, त्यांनी काय करायचं? थोडा तरी विचार करा ना. प्रत्येकाला संसार असतो, कोणी असं मोकळं नसतं येणारं जाणारं ट्रेनमध्ये. नुसतं आपलाच विचार नाही करायची, मी आणि माझी मुलं, माझा नवरा. दुसरे पण काहीतरी उद्देश, आशा, आकांक्षा घेऊन कामाला येतात, त्यांचाही विचार करायचा. प्रत्येकजण परिस्थितीतून वर येत असतो, कोणी पैसेवाला नसतो. ट्रेनने जाणारा कोणताच व्यक्ती आहे ना पैसेवाला नसतो. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या, ही विनंती आहे माझी. तुम्हाला माझा राग येत असेल तर मला कमेंट्स काय करायच्या करा, पण असं एकमेकांची घरं उद्ध्वस्त नका करू. रागाच्या भरात येऊन काही वाईट साईड करू नका. थोडंसं कंट्रोल करा, रागावर नियंत्रण ठेवा. तोही जेलमध्ये गेला, त्याला काय फायदा झाला का याला मारून? आज त्याच्या पोटचा मुलगा असता तर मारला असतं का? नसतं. न्यू जनरेशन आहे आताची मुलं. भले बोलू दे, एखादा शब्द बोलला तर तुझं काय मांस बारीक झालं का? पोरांनी विचार करायचा, मुलांनी विचार करायला हवा. आपण एखाद्याला बोलतो, काय गरज आहे का? तू प्रवास करायला गेला ट्रेनमध्ये, गपचुपीत ट्रेनमध्ये जाऊन यायचं घरी. काय करायची गरज आहे भांडणं? कशाला भांडणं करता? आज आई, ती आई काय, तो बाप काय, ओक्साबोक्सून रडतात. काय त्यांनी एवढं करून फायदा आहे का? काहीच फायदा नाही. मुलगाही गेला. बघवत नाही. आज आम्हाला अशी मुलं आहेत ना, चांगलं नाही वाटत ते. आम्ही आमच्या मुलांना दम देतो, बाबा येता जाता काही झालं तर शांत राहा, काही बोलायची गरज नाही, माफी मागा. कमीपणा घेतला तर काय इज्जत जात नाही कमीपणा घेतल्याने. उलटा बोलायची गरज नाही कोणाला. सगळीकडेच काय चालवायचं? आता ट्रेनमध्ये चालवायची काय गरज आहे का? दादागिरी करायची काय गरज आहे का कोणी कोणाला? त्यांनी समजून घ्यायचं, यांनी समजून घ्यायचं. तोही कामाला, हाही कामाला. असं भांडणं करून काय होतं? त्याच्यात विनाश होतो, विनाश. घरदार उघडी पडतात. मुलं बाळ, बाकीचे पाठचे लोक असतात, त्यांचे राहण्याचे खाण्याचे वांदे होऊन जातात. त्यांना कोण सांभाळणार? असं नका करू यार, हे चांगलं नाही आहे. करायचं तर कोणाचं चांगलं करा, वाईट नका करू. हे चांगलं नाही. तुम्हाला माझा राग येत असेल, पण मला हे आवडत नाही असतं काही. आम्ही गर्दीतून जातो ना ट्रेनमधून कधी, आम्ही कमीपणा, भले कोणाला धक्का लागला, सॉरी माफ करा. काय होतं त्यात? इज्जत जाते का? बोलू दे, जरी बोलली तरी गप्पा ऐकायचं. काय करायचं? कुठे तिची ट्रेन आहे का आपली ट्रेन आहे तर आपली इज्जत जाते? सरकारची ट्रेन आहे, सरकारने सगळ्यांसाठी ठेवलेली आहे ती. गर्दी इतकी असते, मग लोक पोटा पाण्यासाठी धडपड करत राहतात. सगळेच, मीच नाही.
अख्खी दुनिया तुटून पडते ट्रेनवर. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची काळजी असते आणि काळजीनुसार तो ट्रेनने प्रवास करत असतो. कोणाला त्रास नका देऊ, कोणाचं वाईट होईल असं नका वागू. राग, एक सेकंदाचा राग नसतो. सगळं झाल्यावर डोकं शांत होतं, मग वाटतं बाबा मी काय केलं. यापेक्षा जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हाच कंट्रोल करा. बस मला एवढंच बोलायचं होतं. मला त्या आईचं रडणं बघवत नाही, वडिलांचं रडणं. आज मलाही देवाने मुलं दिले आहेत असं नाही. जरी असा एखादा मुलगा तुमच्यासमोर वय कमी आहे, कॉलेजची मुलं आहेत, काम करणारे आताची मुलं आहेत, त्यांना माफ करा. असं मारू नका त्यांना एवढी समज नसते. अजून त्यांनी दुनिया काय नाही पाहिली. 22 म्हणजे काय दुनिया पाहिली त्यांनी. आपण मोठे तर आपण कमीपणा घेतलं तर इज्जत जाणार का मग? काय गरज आहे? दरवाजे लावा, बंद करा, भिजा थोडा वेळ ट्रेनमध्ये. अजून काय? भांडणं तर नका करू. बस एवढंच बोलायचं होतं मला. बाकी काय नाही बोलायचं, कोणाला वाईट नाही बोलायचं. पण कोणत्याच घरावर आपल्या भारतातलं आपले जे लोक आहेत, प्रत्येकाच्या घरी सुखाचं आनंदाचं वातावरण असावं असं मला वाटतं. कोणाच्या घरी कोणाचा मुलगा जाऊ नये, कोणाचा नवरा जाऊ नये. करता पुरुष घरातला गेला नाही पाहिजे, करती बाई गेली नाही पाहिजे. एखादी जिला घर कुटुंब सांभाळावं लागतं, तिला त्रास नाही झाला पाहिजे.